काय झालं वकील साहेब, एवढे का चिडलात? माझ्या नवऱ्यासमोर तुमचा टिकाव लागला नाही म्हणून, का कधीच न हारणारा युगंधर प्रताप आज त्याची कोर्टात इज्जत गेली म्हणून? आता कळलं मी माझ्या नवऱ्याशी का लग्न केलंय ते, कारण काहीतरी आहे त्याच्यात. आता काय आहे ते मला नेमकं नाही सांगता येणार. हा लाली, माझी तुलना तुझ्या नवऱ्याशी करायची नाही. त्याला अजून माहित नाही युगंधर प्रताप काय करू शकतो. काय करू शकतो बघितलं की मी आत्ताच. माझा नवरा सरळ सरळ कोर्टात म्हणाला की मी त्याच्याकडनं पैसे घेतले आणि माझ्या आई वडिलांना दिले, आणि तू विश्वास ठेवलास. होतीस ना कोर्टात, बघितलंस ना तू. विचारलं मी त्याला, तुझ्यासारख्या साधारण लेडीज टेलरकडे 5 लाख कुठून आले? त्यावर तो म्हणाला पोटाला चिमटा काढून कमवले. आणि तुझा विश्वास बसला. तुझी उलट तपासणी थांबली. मग म्हणजे तू नव्हते घेतलेस त्याच्याकडनं 5 लाख? नव्हते घेतले मी पैसे, पण आता त्याने कोर्टात जे काही सांगितलं त्यामुळे कोर्टाला काय वाटणार, त्याचं माझ्यावर लय प्रेम आहे. तो माझ्या आई वडिलांना पण मदत करतो, माझ्या पाठीशी उभा राहतो. तुझ्यामुळं आज माझी कोर्टात बदनामी झाली. लय विश्वास ठेवला होता तुझ्यावर, पण आता असं वाटतंय मी तुला वकील म्हणून निवडायलाच नव्हतं पाहिजे. या तुझ्या भावाचं शिक्षण किती आहे? साहेब मी नाही त्याला भाऊ मानत. शिक्षण किती आहे? साहेब आता मला कसं माहित असणार तो किती शिकलाय, कुठे शिकलाय, कारण लहानपणापासून ते आमच्याकडे होतच कुठं. तो कोर्टात ज्या प्रकारे बोलत होता, ज्या प्रकारे मुद्दे मांडत होता, ज्या प्रकारे त्याची वर्तणूक होती, डेकोर होता, त्यावरून असं वाटतं की याला गोष्टींची माहिती आहे. साहेब मला पण आश्चर्य वाटलं त्याचं बोलणं ऐकून. असं वाटलं की त्यांनी अशी केस आधी लढली आहे. त्याचा वावर बघता असं वाटलं त्याला सवय आहे कोर्टाची. साहेब एवढा मोठा वकील त्याच्या समोर होता तरी पण तो घाबरला नाही, डगमगला नाही. मला आठवतंय हा 2 वर्षापूर्वी कोल्हापूरला जज होता. काय गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. एकतर हा अतिशय प्रामाणिक असला पाहिजे व्यक्ती म्हणून, किंवा सराईत गुन्हेगार. साहेब तो प्रामाणिक तर अजिबात नाहीये. अहो त्यांनी लालीच्या वकिलाला चॅलेंज दिलं. तेच 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 तो वकील साधा सुद्धा नाही आहे, तो निष्णात वकील आहे. मोठा विधिज्ञ आणि सल्लागार. काहीतरी हिस्ट्री आहे याची, ती शोधावी लागेल आपल्याला. साहेब पण गेली 20 वर्ष तो कुठे होता, त्यांनी काय काय केलं हे कसं कळणार आपल्याला? कुणाला कळणार मग? कुणाला कळणार? कुणाला मग? पोलीस कोण आहे? काय पाहिजे? काय मागायला आली? जे काय मागायला आली ते काय मिळणार नाही. आज काही मागायला नाही आलीये. तुम्ही दमला असाल ना म्हणून पाय दाबायला आलीये. आणि कोर्टात काय कमी बुसकट पडला असेल? होय होय हो. म्हणजे ते गोपाळनं कोर्टामध्ये सगळ्यांसमोर सांगितलं का लालीला 5 लाख दिल्याचं. ये तो विषय पण काढू नको. तो विषय निघाला ना माझ्या तळपायची आग मस्तकाला जाते मग. हा बराबरच आहे तुमचं. चुकीचंच आहे त्याचं. त्याला अद्दल घडलीच पाहिजे. मी तर म्हणते ना त्याकडे चांगले बक्कळ पैसे असणार आहे अजून. हा कशावर? घ्या. हाय का आता मला एक सांगा बरं, कुणी का माणूस असे ना त्याच्याकडे कुणी मदत मागायला आल्यानंतर स्वतःचा खिसा रिकामा होईल एवढी मदत करल का? आता गोपाळनं लालीला दिलेत 5 लाख, म्हणजे त्याच्याकडे आणखीन पैसे असतीलच की. हा चांगले बक्कळ असणारे. मी तर म्हणते आणखीन 10-15 लाख रुपये तरी असतील त्याच्याकडं. 51,000 देऊन टाक. एवढेच आता माझ्याकडे 2 लाख मोजून घे. नक्कीच त्याकडे बक्कळ पैसा असणार. नक्की हो पैसा आपण शोधायला हवा. तुझं म्हणणं पटतंय मला. मी काय म्हणते, तुम्ही एकदा बोलता का गोपाळशी? त्यानं कुठेतरी पैसे लपून ठेवलेच असतील ना. बघू. लाली,
लाली जेवण रेडी आहे, चल जेवण घे. भूक नाहीये मला. अशी कशी भूक नाही लाली? लाली, आज कोर्टात जे झालं त्यामुळे अजून नाराज आहेस का? अगं लाली, आज पहिला दिवस होता. आजपासून तर खरं खटला सुरू झालाय. माझ्याकडे वेळ आहे अजून. युगंधर, मला आत्ता नाही बोलायचं तुझ्याशी. जा तू. लाली, हे बघ, आज जे काही घडलं त्यासाठी मी तुझी माफी मागतो. आय एम सॉरी. पण प्लीज असं जेवणावर राग नको काढूस प्लीज. लाली, लाली प्लीज. काय? मी सांगितलं ना, मला भूक नाहीये आणि मला तुझ्याशी बोलायचं पण नाहीये. ए लाली, हे काय? हा, तुला माहितीये अशी रागात तू इतकी सुंदर दिसतेस ना लाली. हा, चिडूबाई असू एकदम. राग अगदी नाकाच्या शेंड्यावर असतो तुझा. तुझ्या कॉलेजलाही असंच करायची. कोणी तुझ्या वस्तूला हात लावायचा उशीर, चिडलीच समजा. झालं? हे लाली, का चिडतीयेस? सॉरी बोललो ना मी मगाशी. बस, बर बस. बस लाली. लाली बस. हे घे, खा. विसरतोयस तू सारखं. माझं लग्न झालंय आणि तुला असं वाटत असेल हे सगळं करून तू मला जिंकून घेशील तर मी नाही राहत इथं. एक मिनिट. ठीक आहे, थांब. लाली, इतकं टोकाचं बोलायची काही गरज आहे का बरं? हरकत नाही. तुला मी भरवलेलं खायचं नाहीये ना, नको खाऊस. तुझ्या हाताने खा. हे बघ, अन्नाचा अपमान नाही करायचा. मी खूप मेहनतीने बनवलंय ना. प्लीज. खरं तर तुझं लग्न झाल्याचं कळल्यानंतर मधल्या काळात मी तुझा विषय सोडला होता. पण आता नाही. तू आता मला कितीही झिडकारलंस तरी शेवटी मी तुला माझी बनवूनच राहणार. छान आहे ना? बरं, तू खा. मी बाहेर आहे. काही लागलं तर मला कळव. माझ्या नवऱ्याला मला जेवढा त्रास द्यायचा होता तेवढा देऊन झालाय. आता तो परत मला फसवण्याच्या भानगडीत पडल असं नाही वाटत. त्यामुळं आता योग्य वेळ बघून मी पुन्हा माझ्या नवऱ्याकडे जाणार आहे.